मला असं वाटतं कुठल्याही आंदोलनाला जर तरुणांनी जर मनामध्ये आणलं ना तर कुठलीही दिशा असायची गरज नाहीये, कुठलंही नेतृत्व असायची गरज नाहीये. अशा पद्धतीचं हे कल्याणमधलं फडके मैदानमधलं आंदोलन सुरू आहे. आज आपल्यासोबत एक युवा आहेत, त्यांना आपण विचारत त्यांचं नेमकं कारण काय या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं, काय सांगाल? हे आंदोलन जे आहे ना, हे म्हणजे खूप असं इन्स्पायर करतं लोकांना, इव्हन आमच्यासारख्या लोकांना सुद्धा. म्हणजे ज्यावेळी आम्ही 2014 मध्ये पण आंदोलन केलेलं आहे सत्ता बदल करण्यासाठी, तेव्हा पण आमची हीच मागणी होती की सत्तेवरती कोणीही बसावं, पण त्यांनी जनतेच्या मागण्या ऐकाव्या, जनतेसाठी काम करावं. आणि जर आम्ही तुम्हाला निवडून देऊ शकतो तर आम्ही तुम्हाला खेचू पण शकतो, हेच बोलायचं आहे. बाकी आम्हाला असं कोणाही राजकीय पक्षाबद्दल असं वैयक्तिक असं प्रेम नाहीये की हाच असावा तोच असावा. जो जनतेचं काम करेल, जो लोकांचं ऐकेल, तो आमचा आहे. आणि आम्ही त्यांचं किती प्रेमळ मागणी होती, किती सोपी गोष्ट होती. जर तुम्ही नेहमी भाड्याने माणसं आणता तुमच्या प्रचारासाठी ह्याच्यासाठी, पण जर तुम्ही लोकांचं ऐकलं असतं, विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं, तर तुम्हाला ओरिजिनल सपोर्ट मिळाले असते. त्यांनी तुम्हाला मनापासून केलं असतं. म्हणजे तुम्हाला असा हा प्रचारच करावा लागला नसता की 2029 पण आम्हीच जिंकू. ह्याच लोकांनी तुम्हाला जिंकून दिलं असतं. खूप सोपी गोष्ट होती, परंतु तुम्ही एकदम तुमच्या सत्तेच्या गुरमीत राहिलात म्हणून तुम्ही ऐकलं नाही. आणि मला वैयक्तिक असं वाटतंय की मला आतापर्यंत असं वाटायचं की आमची जी 90ची पिढी होती ना, आम्ही खूप छान होतो. असं वाटायचं की आम्हाला गाण्याची टेस्ट होती, आम्हाला संस्कृतीबद्दल कळायचं, आम्हाला कपड्याच्या फॅशनबद्दल काहीतरी जाण होती. आणि ह्या पिढीला म्हणजे असं वाटतं की काय यांच्या चॉईसेस आहेत. पण आज यांना आपण बघून असं वाटतंय की नाही, यांचं भविष्य खरंच सुरक्षित आहे, यांच्या हातात मजबूत आहे. यांच्या चॉईसेस म्हणजे कसं की काळ बदललाय, त्याच्यामुळे मॉडर्नायझेशन आलेलं आहे. त्यांचे संगीताच्या चॉईस असतील, कपड्यांच्या चॉईस असतील, पण जी काही नैतिक मूल्य आहेत ती कालही तीच होती, आजही तीच आहे, भविष्यातही तीच आहेत. हे भावी भगतसिंग आहेत, हे भावी राजगुरू आहेत, हे भावी सुखदेव आहेत. यांना देशाचं चांगलं वाईट कळतं. जरी हे कधी थोडेसे म्हणजे विचलित जरी झाले असतील सरकारच्या म्हणजे चुकीच्या हल्ल्यांमुळे, तरी सुद्धा हे संघर्षकारी आहेत आणि हे अभ्यास पूर्ण करणारे आहेत. हे कधीही भरकटणार नाहीत, याची पूर्ण शाश्वती आहे. आणि हेच भारताचं खरं भविष्य आहे. त्याच्याबद्दल आता आम्ही पूर्ण निश्चिंत आहोत, आता काळजी वाटत नाहीये. काय वाटतं इतक्या मोठ्या प्रमाणावर तरुणाई आज रस्त्यावरती उतरते, देशभरामध्ये उतरले, नवे तर जगभरामध्ये देखील उतरले. सीजेपीला म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीला हा जो पाठिंबा मिळतोय, खरं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी हे आपण म्हणू शकतो हे एक निमित्त झालं, पण हा इतक्या वर्षाचा जो रोष होता तो रोष कुठेतरी बाहेर येतो असं तुम्हाला वाटतं का? नाही, बीजेपीचा जो गैरसमज होता तो आज गैरसमज या लोकांनी मोडून काढलेला आहे. आणि बीजेपीला ही समजलं पाहिजे की तुम्ही जे हळूहळू लोकशाही संपवण्याच्या मागे लागला आहात तर ते शक्य नाही आहे. ही जी सगळी तुम्ही जनता बघत आहात, ह्या जनतेनेच तुम्हाला तिथे बसवलेलं आहे. जर ही तुम्हाला बसवू शकते तर ती तुम्हाला चांगल्याचरित्या खेचूही शकते. तर हे जे चाललं आहे आणि जो काही आता जे एज्युकेशन सिस्टमचा जो तुम्ही सत्यानाश केलेला आहे, तो आता ही सगळी मुलं तुमच्या बरोबर उरावरती बसून या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून काढून घेतील. त्यांचा राजीनामा जर घेतला तर काय संदेश जाईल चांगला? हो, नक्कीच. कारण की ज्यावेळेस तुम्ही राजीनामा घ्याल तर त्या दुसऱ्याही माणसाच्या मनामध्ये ती भीती असेल की आपण कुठलीही गोष्ट चुकीची करू शकत नाही किंवा मनमानी करू शकत नाही. तुम्ही चांगल्या सेफ झोन मध्ये आहात, म्हणजे तुम्ही तिकडून बसून ऑर्डर कसेही देऊ शकता आणि एखाद्याला कसेही तुम्ही दाबू शकत नाही. जर म्हणजे तुम्ही लोकांचा पेशन्स बघू नका. जर ते सहन करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे, मग जर त्यांच्यामध्ये आक्रोश आला किंवा ते पेटून उठले तर मध्ये काय होऊ शकतं हे तुम्ही आज बघू शकता. आज तुम्हाला संसदेच्या मागून पळावं लागतंय. ही जर आज तुमच्यावरती वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे तर तसं करू नका. आज लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, तुम्ही आज सगळ्यांच्या दारोदारी जाऊन तुम्ही खूप छाती ठोकपणे तुम्ही सांगतात आम्हाला 7 महिने द्या, 8 महिने द्या, वर्ष द्या, 2 वर्ष द्या. मग हे तुम्हाला वेळ दिल्यानंतर हे तुम्ही काय सत्यानाश करायला लागला आहात? ह्या सगळ्या गोष्टींचा आता तुम्ही हे समोर येऊन उत्तरं द्यावीत.